आणि सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघूयात। राहुल गांधी सोलापुरातल्या मार्केटवाडीमध्ये येण्याची शक्यता आहे। राहुल गांधी लॉंग मार्च काढणार असल्याच्या चर्चा आहेत। राहुल गांधींशी माझं बोलणं सुरू आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलंय। ईव्हीएम विरोधात मार्केटवाडीतले नागरिक आक्रमक झाले। गावकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला। स्वतः उत्तम जानकर तिथे उपस्थित होते, पण अशात पोलिसांनी काहीसा दबाव टाकल्यामुळे आम्ही आता हे सगळं मागे घेतोय अशा पद्धतीची घोषणा सुद्धा जानकरांनी त्यानंतर केली। पण गावकऱ्यांनी हे जे धाडस दाखवलं त्याच्यामुळे आता इथे शरद पवारांनी भेट देणं किंवा राहुल गांधींनी भेट देणं अशा पद्धतीच्या चर्चा वाढल्यात। राहुल गांधींशी माझं बोलणं सुरू आहे असं नाना पटोले एकीकडे म्हणतायत, त्याच्यामुळे सोलापुरातल्या मार्केटवाडीत राहुल गांधी येतील असा अंदाज आहे। चालू आहे प्रोग्राम, अजून प्रोग्राम झालेला नाही, पण लोकशाही आणि मताचा अधिकार वाचवण्याची जी जबाबदारी आमची आहे ही मार्केटवाडीतूनच जी काही ठिणगी आज पेटलेली आहे ती पूर्ण देशामध्ये पोहोचवण्याचा एक संकल्प काँग्रेस पक्षातून केला जाणार आहे। राहुलजींशी माझं काल बोलणं झालेलं आहे। तो प्रोग्राम तयार करण्याचं काम चालू आहे। सगळी माहिती, मतदार याद्या आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास दिल्लीमध्ये सुरू आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, राहुल गांधी मार्केटवाडीमध्ये येतील असं समजतंय, लॉंग मार्च बाबतच्या सुद्धा चर्चा आहेत, काय नेमके तपशील आहेत याबाबत? रेड्डी, आपण पाहिलेलं आहे की विधानसभेमध्ये जो महाविकास आघाडीचा पराभव झालेला आहे, दारुण पराभव झालेला आहे, त्यासाठी कुठेतरी ते आता ईव्हीएम ला जबाबदार ठरवत आहेत आणि ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडी असो मोठ्या प्रमाणात एक जन आंदोलन उभारण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला मार्केटवाडी येथे दिसून आलेला होता। तिथे बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र प्रशासनाच्या दबावामुळे तो प्रयत्न आणून पाडण्यात आला। आता त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिलेली आहे की ईव्हीएमच्या विरोधात जे आहे ते जन आंदोलन तर उभारण्यातच येणार आहे, मात्र मार्केटवाडीमध्ये राहुल गांधी यांनाही सांगण्यात आलेलं आहे नेमकं तिथे काय घडलेलं होतं आणि त्या संदर्भात बोलणं सुरू असून राहुल गांधी हे मार्केटवाडी येथे येणार असल्याची माहिती जी आहे ती नाना पटोले यांनी दिलेली आहे। त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात असलेला जो लढा आहे तो आणखी तीव्र करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपल्याला दिसून येतोय आणि ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीच्या निकालावर विश्वास व्यक्त करण्यात येतोय महाविकास आघाडीकडून आणि त्यासाठी ईव्हीएमला जबाबदार ठरवण्यात येत आहे। त्यामुळे मार्केटवाडीमध्ये जो प्रयत्न झालेला होता बॅलेट पेपरवरनं मतदान प्रक्रिया राबवण्याचा, त्याला आता कुठेतरी आणखी अधिक बळ देण्याचा प्रयत्न राहुल गांधींच्या माध्यमातून काँग्रेस करत असल्याचं असं दिसून येत आहे। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। ईव्हीएम विरोधात मार्केटवाडीच्या ग्रामस्थांनी भूमिका घेतली, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न इथल्या ग्रामस्थांनी केला आणि या सगळ्यावरून सोलापुरातील मार्केटवाडीमध्ये राहुल गांधी येऊ शकतात असं देखील आता म्हटलं जात आहे। ते लॉंग मार्च या ठिकाणी काढणार आहेत अशा चर्चा आहेत, कारण इथले ग्रामस्थ अगदी मतदानाच्या म्हणजे बॅलेट पेपरवर जेव्हा त्यांना मतदान घ्यायचं होतं त्या दिवशी सकाळी जमले सुद्धा होते, अगदी ओळखपत्रासह इथं आले होते, मात्र काही कारणानं हे सगळं त्यांचं जे धाडस होतं ते त्यांना मागे घ्यावं लागलं।